नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असा पक्ष महाराष्ट्रातला ज्याला सत्ता हातामध्ये काही येत नाहीये. एक दोन आमदारांवरती त्यांना शांत बसावं लागतं. 13 आमदार आले होते काहीतरी 2009 साली. राज ठाकरेंनी जेव्हा घणाघाती ती भाषणं, राज ठाकरेंचा एक माहोल तयार झाला होता. अनेक बडे नेते असे सांगत होते की राज ठाकरे महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक पर्याय म्हणून उभारतील आणि खरोखर ते मोठे नेते होतील. पण तसं काहीच झालं नाही. त्याच्या मागची अनेक कारणं आहेत, अनेक गोष्टी आहेत. राज ठाकरेंकडे असणारे नेते फुटून गेले, अनेक जण पक्ष सोडून गेले आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पक्षाला लागलेली उतरती कळा आणि एक लागलेलं नैराश्य. असं काही चिटकून बसलं की पक्ष पुढे उभारी घेईल असं कधीच वाटलं नाही. पण या निवडणुकीला एक हवा आहे. या निवडणुकीला काही नावं घेतली जातात. या निवडणुकीला अनेक सामान्य लोक राज ठाकरेंकडे आशेने बघतायत आणि ती नुसती बघत नाहीयेत. या वेळेला खरोखर काहीतरी नवीन करण्याच्या याच्यामध्ये लोक सगळ्यांचा मनसुबा आहे की एकदा तरी राज ठाकरेंना संधी द्यावी. आणि या वेळेला माझं मत राज ठाकरेंना असेल असं सगळीकडे वातावरण आहे आणि सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली गोरगरीब सगळी लोक या सगळ्या गोष्टी बोलतात. अनेक जण म्हणतील मराठा समाजाचा विषय चाललाय, मग इकडे शरद पवार आहेत, मग इकडे महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, त्यातनं राज ठाकरेंना मतं. लक्षात ठेवा, मतदार जसा राजकारणी कुणाच्या बापाचा नाहीये ना, तसं मतदाराच्या हातातही त्याचं मत आहे आणि तो कुठल्या बटनावर दाबतोय हे त्याच्या सगळ्या वैयक्तिक आणि त्याच्या सगळ्या गोष्टींवरती, सामाजिक गोष्टींवरती अवलंबून असतं. एवढं लक्षात ठेवा. तोही सजग आहे, सक्षम आहे आणि सुशिक्षित आहे. त्याला देखील कळायला लागले की आता राजकारण नक्की काय आहे आणि काय चिखल झाला. असो, राज ठाकरेंचे काही आमदार आहेत. मी एक 8 नावं काढलेत. त्या 8 नावं अशी आहेत की ते फिक्स आहेत. लक्षात ठेवा, ते आमदार होणार, निश्चित होणार. आणि त्याच्या मग नक्की काय कारण आहे, काय सगळ्या गोष्टी बोलूया आपण. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे राज ठाकरेंचं निष्ठावंत असं नाव, ते म्हणजे बाळा नांदगावकर. बाळा नांदगावकर हे जेव्हापासून पक्ष राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून त्यांच्यासोबत एकनिष्ठ असा माणूस, म्हणजे कित्येक असे राजकारणी असतात जे 5-10 वर्षानंतर पक्ष बदलून निघून जातात. पण बाळा नांदगावकर सत्ता नसतानाही वाईट काळामध्ये हा माणूस या पक्षासोबत राहिला, एक मनसेसोबत राहिला आणि शिवडेमधून त्यांना उमेदवारी दिली. निश्चित तिथं ते आमदार होणार. कारण पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना होणारं तिथलं मतदान हे मोठ्या प्रमाणात मराठी माणसाचं मतदान आहे आणि पहिल्यापासून मनसेचा तिथं चांगला एक वचक असल्यामुळं बाळा नांदगावकर निश्चित तिथून निवडून येतील. दुसरं नाव आहे संदीप देशपांडे. आता अनेक जण म्हणतील आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहिलेले संदीप देशपांडे कसे निवडून येतील, कारण 5 वर्षात आदित्य ठाकरेंनी तिथं काही कामच केलं नाही. तिथले स्थानिक वर्गीतले लोक सरळ सांगतात की आदित्य ठाकरे आम्हाला नकोच, त्यामुळे तिथे असे आपटणार आहेत. दुसऱ्या बाजूला मिलिंद देवराजे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना तिकीट दिले. पण तिथं एकनाथ शिंदेचा फॉर्म्युला तसा प्रबळ चालणार नाही जेवढा राज ठाकरेंचा चालेल. कारण तिथे देखील मराठी चांगला क्राऊड आहे, मोठ्या प्रमाणात पब्लिक आहे आणि तिथं देखील राज ठाकरेंचा वचक असल्यामुळे यावेळेला वरळीकरांना तिथल्या काहीतरी नवीन कोणाला तरी संधी द्यायची म्हणून राज ठाकरेंकडे ते निश्चित वळतील आणि याचा फायदा संदीप देशपांडेंना होईल आणि ते देखील तिथे आमदार होतील. तिसरं एक महत्त्वाचं नाव आहे. ते तिसरं नाव म्हणजे वणी विधानसभेचे राजू उंबरकर. वणी विधानसभा तिकडे यवतमाळमध्ये. त्या राजू उंबरकरांचं खरोखर उत्तम काम आहे. अतिशय ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे. इतकं तिथली स्थानिक लोक, गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी या वेळेला उभी राहिले की सगळी जण म्हणतात की आम्हाला यावेळेला बदल हवा, आम्ही राजू उंबरकरांना मत देऊ. त्याच्यामुळे ते एक फिक्स सीट आहे मनसेची. तिथं देखील त्यांचा एक मोठा मतदारसंघ आणि चांगलं काम केलेलं त्या लोकांनी, त्यामुळे तिथं देखील त्यांचा एक फिक्स आमदार मनसेचा हा निवडून येईल. पुढचं आमदाराचं नाव आहे नवी मुंबईचे गजानन काळे. बेलापूर विधानसभेमध्ये मंदा म्हात्रेंच्या विरोधामध्ये गजानन काळे उभे राहतात. 2 टर्म मागच्या त्यांनी 1 टर्म का 2 टर्म काही ते इलेक्शन लढवलेलं आणि अत्यंत हुशार माणूस, अत्यंत सूक्ष्म अभ्यास करणारा, अत्यंत म्हणजे सामाजिक विषयांवरती ज्या माणसाला जात धर्म काही माहिती नाहीये, अगदी सामाजिक विषयांवरती हा माणूस भाष्य करणारा आणि खरोखर इतकं अप्रतिम यावेळेला त्यांनी काम केलंय की बेलापूर विधानसभेची सगळी लोक त्यांच्या मागे सगळी एक गठ्ठा जमा झालेत आणि यावेळेला सांगतात की आम्हाला बदल हवा, आम्हाला गजानन काळे हवा. कारण 2 टर्म मंदा म्हात्रेने काय काम केलं त्यांचंच त्यांना ठाऊक. गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईक शरद पवारांच्या गटात चटकन उडी मारली आणि तिथं त्यांनी जाऊन पक्षाचं तिकीट घेतलं. त्यामुळे हे घराणे शाहीचं आणि फोटाफोडीचं राजकारण लोक कंटाळलेत आणि यांनी काय म्हणजे हे सरळ करून टाकणार. त्याच्यामुळे गजानन काळेंचं प्रस्तावित जागा तिथं दाखवली जाते आणि निश्चित गजानन काळे तिथले मनसेचे 4थे आमदार असतील जे नक्की निवडून येतील. पुढचे आमदार आहेत ठाण्याचे अविनाश जाधव. अविनाश जाधवांचं जे काही प्रस्तकरण गेल्या वेळेला त्यांनी 2 नंबरची मतं घेतली. त्या केळकरांना भाजपाच्या चांगली अगदी काट्याची टक्कर दिली होती, धूळ चारली असतीच, पण त्याच केळकरांनी 5 वर्षात तिथं घंटा काही काम केलं नाही. त्याच्यामुळं अविनाश जाधव खरोखर 24 तास काम करणारा हा माणूस आहे आणि खरोखर
अत्यंत मदतशीर, अत्यंत मदतगार हा माणूस. कधीही जा त्या माणसाच्या ऑफिसला, कधीही त्यांना भेट द्या, ते काम तुमचं झालं म्हणून समजा. असा अविनाश जाधव एक मोठा नेता मनसेच्या पक्षामध्ये देखील पुढच्या काळामध्ये उभारी घेऊ शकतो. त्याच्यामुळं 5वं नाव असेल अविनाश जाधव, जे फिक्स तिथले आमदार असतील, निश्चित असतील. आणि यावेळेला पहिला निकाल मनसेचा जर कोण फोडेल ना, तर ते अविनाश जाधव फोडतील, एवढं मी ठामपणे सांगू शकतो. पुढचं नाव आहे कल्याण ग्रामीणचे आमदार, जे पहिलेही आमदार होते मनसेचे, ते म्हणजे राजू पाटील. त्यांच्याविषयी काही जास्त सांगण्याचं काम नाही, ते देखील उत्तम काम करतात. पहिल्यांदा देखील आमदार राहिलेले आहेत, यावेळेला देखील त्यांना निश्चित लोक निवडून देतील. मग ते 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश असो, तिथल्या अनेक रस्त्यांचे जे शिळफाटा जो तिकडचे रस्ते सगळे जातात, त्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांचं उत्तम जाळं त्या माणसानं बांधलेलं आहे. खेडोपाडे अगदी ते पोहोचलेले आहेत, चांगला विकास त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चित लोक त्यांना डोक्यावर घेतील. आणि मला असं वाटतं 6वा आमदार मनसेचा फिक्स असेल ते राजू पाटील असतील. पुढचं एक महत्त्वाचं नाव आहे, ते महत्त्वाचं नाव आहे, ते भावनिक आहे आणि खरोखर राज ठाकरेंच्या जिव्हाळ्याचं आहे. ते म्हणजे रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे. खडकवासलामधून ते उभे राहतात, त्यांना तिकीट दिले. राज ठाकरेंनी मागची पुढची कुठलाही विचार न करता, की राज ठाकरे एका सभेमध्ये म्हटले होते की माझा वाघ गेला रमेश वांजळे. तेच रमेश वांजळे ज्यांनी त्या आबे आझमीच्या कानाखाली ठोकली. तो आबे आझमी काल म्हणत होता ना, 8 आमदार आले तर त्याला दाखवतो मुसलमानांची महाराष्ट्रात ताकद काय, असा खेचून सटकन दिली होती कानाखाली त्या आपल्या गोल्डन मॅन असणाऱ्या रमेश वांजळे. खरोखर एक मला देखील, मी त्या देखील माणसाचा खूप मोठा फॅन होतो. आज त्यांच्या मुलाला तिथं उमेदवारी मनसेकडून दिली. निश्चित लोक त्यांना डोक्यावर घेतील, निश्चित. कारण ते त्यांचा मुलगा अत्यंत हुशार, ग्राउंडवरती काम करणारा, समाजामध्ये जाणारा, समाजाचं जाण असणारा, कुठलाही बडेजाव न करणारा हा माणूस. खरोखर लोक त्यांना डोक्यावर घेतील. तिथे देखील मत दिलं जाईल. रमेश वांजळेंकडे देखील पाहून दिलं जाईल, राज ठाकरेंकडे देखील पाहून दिलं जाईल. आणि स्वतः मयुरेश वांजळेंचं देखील तिथं काम आहे. निश्चित तिथला एक 7वा आमदार मनसेचा फिक्स असेल, जिथं त्यांचं नाव देखील फुटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं नाव कुठलं असेल तेच मी तुम्हाला सांगायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, कारण हे नाव जर हरलं ना, तर लक्षात ठेवा, गड आला पण सिंह गेला, अशी सगळी गोष्ट होणार आहे. ते आहेत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे. माहीम विधानसभेमधून उभे राहिलेले अमित ठाकरे. पुढे सदा सरवणकर, 2-3 टर्मचे काय आमदार आहेत. उभाटा गटाचे ते कोण महेश सावंत कोण आहेत, ते देखील मतं खाणार मोठ्या प्रमाणात. तिथं देखील त्यांना मतदान होणार. सदा सरवणकरांना देखील मतदान होणार, पण अमित ठाकरे याच्यात निवडून येणार. आता त्यातलं सगळंच आतलं राजकारण तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, पण अमित ठाकरे निश्चित निवडून येतील. आतल्या बाजून काही मतं फिरवली जातील. आता ती कोण फिरवेल, कसं फिरवेल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, कारण राज ठाकरे स्वतःच्या पुत्राला तर हरवू शकत नाहीत. तेवढे तर ते हातपाय निश्चित राजकारणात हलवणार. त्याच्यामुळं मनसेचा एक मोठा चेहरा म्हणून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे राहतील. आणि मनसेचा पुढचा मला असं वाटतंय भावी अध्यक्ष म्हणून देखील ते उभे राहतील. निश्चित उभे, कारण त्यांच्या वडिलांचा पक्ष म्हणताना तेच अध्यक्ष होतील. हे 8 आमदार मनसेचे फिक्स असणार आहेत. अजून काही लोकांची शक्यता आहे, पण ती अटीतटीच्या लढती असतील. अनेक ठिकाणी अजून आमदार देखील येऊ शकतात, पण या वेळेला मनसेचे 8 ते 10 आमदार निश्चित महाराष्ट्रामध्ये असतील. कारण ज्या प्रकारे जनतेचं वारं फिरलंय अनेक ठिकाणी, कारण चांगलं काम आहे मनसेचं, काय उगाच आपण नाव ठेवावे असे काही अनेक उत्तम कामे. आज जे टोल बंद केलेत ना, त्याचं खरं श्रेय त्या मनसेवाल्यांना दिलं पाहिजे, मनसेवाल्यांना खरं दिलं पाहिजे. त्याच्यामुळं हे 8 आमदार फिक्स असणार आहेत, जे विधानसभेमध्ये मनसेचा आवाज घुमवतील आणि राज ठाकरेंची पुन्हा ताकद वाढवतील. आणि ही अशी लोक मला असं वाटतं निश्चित, कारण उत्तम सगळी लोक आहेत, काम करणारी लोक आहेत, कुठेही कुठलाही फ्रॉड करणारे किंवा कुठलेही लोकांच्या मतावर निवडून येणारे, नंतर लोकांना लाथाडून टाकणारे असे एकही माणूस याच्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळे निश्चित हे 8 जण येतील आणि राज ठाकरेंची ताकद वाढवतील.